नमस्कार मित्रांनो, माझे नाव दीपक महाजन. तुमचे स्वागत आहे पुन्हा आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण 21 जानेवारी 2025 रोजी झालेल्या सर्व चालू घडामोडी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजचा पहिला प्रश्न आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली? IMP प्रश्न आहे मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 47. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवडणूक करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिनेश वाघमारे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे आपलं महाराष्ट्र, पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक चौथा बघा, अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए JD व्हॅन्स. प्रश्न क्रमांक 5 बघा, केंद्र सरकारने साखर हंगाम 2024-25 वर्षामध्ये देशातून किती लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 10 टन. प्रश्न क्रमांक 6 बघा, केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती टन साखर निर्यात कोटा मंजूर केला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 3,74,996. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, म्हणजे येणारे व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. प्रश्न क्रमांक 7 बघा, खो खो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2027 मध्ये. प्रश्न क्रमांक 8 बघा, दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बर्मिंगहम. प्रश्न क्रमांक 9 बघा, पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे किती संघ सहभागी झाले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 19. प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या राज्यात 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 11 बघा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये किती खेळांचा समावेश आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 35. प्रश्न क्रमांक 12 बघा, दुसऱ्या खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहम कोणत्या देशात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड. प्रश्न क्रमांक 13 बघा, पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत पुरुषांचे किती संघ सहभागी झाले होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 20. प्रश्न क्रमांक 14 बघा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने कोणत्या महत्त्वपूर्ण चिन्हाचे अनावरण उत्तराखंड राज्याने केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. म्हणजे तुम्ही बघू शकता 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने लोगो, हे बघा कोणकोणते चिन्ह आहेत: लोगो, शुभंकर मौली आणि तेजस्विनी मशाल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15, पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दूरसंचार विभाग. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, परत तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि लाईक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. मित्रांनो, तुम्हाला जर या सर्व व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तुम्ही तिला जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला सर्व PDF त्या ठिकाणी उपलब्ध होतील.